टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत पाकिस्तान युद्ध जरी थांबलं असलं तरी देखील तुर्की वस्तूंवरती बंदी आणावी आणि व्यापार देखील थांबवावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। पर्यटन व्यवसायावरती नक्की याचा काय परिणाम झाला आहे याविषयी बोलण्यासाठी केसरी टूर्सचे संचालक हिमांशू पाटील सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, ज्यावेळेपासून भारत पाकिस्तान युद्ध जरी थांबलं असलं तरी मोठ्या प्रमाणात तुर्की व्यवसायावरती बंदी आणावी, तुर्की वस्तूंवरती बंदी आणावी अशा विषयाची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। पर्यटन व्यवसायावरती काय नक्की याचा परिणाम होतो काय? पर्यटन व्यवसायावर त्या परिणामापेक्षाही जे देश भारताच्या विरोधात जाऊन शत्रू राष्ट्राला सपोर्ट करतायत त्यांच्या विरोधात जे काही जनमत तयार झालेलं आणि त्याच्याचमुळे तुर्कीला जाणारे पर्यटन किंवा तुर्कीला जाणाऱ्या ज्या टूर्स आहेत त्या तर आपण थांबवलेल्या आहेतच, पण त्याचबरोबर जी म्हणजे लोकांचा जो सपोर्ट आहे की आम्ही तुर्कीला जाणार नाही आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या तुर्कीच्या टूर्स किंवा त्या प्रकारच्या इन्क्वायरीज ह्या कुठेही आपल्याकडे येत नाही आहेत। आपणही जे काही प्लॅन्स झाले होते की जेव्हा ऑन टूर होते तेवढे सोडले तर बाकी पुढच्या सगळ्या तुर्कीचे प्रमोशन्स किंवा तुर्कीच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपण थांबवलेल्या आहेत। हां, तर आतापर्यंत साधारण किती टूर्स होत्या म्हणजे नियोजित होत्या त्या तुम्ही रद्द केल्या कशामध्ये? साधारण लोकांची मागणी होती की लोकांनीच जाणं कॅन्सल केलेलं? लोकांची मागणीपेक्षा आम्ही ऑलवेज नेशन फर्स्ट ह्या आमच्या वडिलांच्या तत्वावरती चालणारी ही कंपनी आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही स्वतःच हा डिसिजन घेतला की ह्याच्या पुढे कुठल्याही प्रमोशन हे आपण टर्की संदर्भातलं करायचं नाही आहे आणि त्यामुळे लोकांचा तर हे आहेच की आम्हाला टर्कीला जायचं नाही आहे, पण त्याचबरोबर ॲज अ कंपनी म्हणून आम्ही देखील तोच डिसिजन हा घेतलेला आहे। पण पर्यटकांना दुसरा पर्याय म्हणून कोणता असू शकतो? कारण की अनेकांनी जे आहे ते फ्लाईट बुक केले असतील किंवा आपल्या टूर बुक केली असेल त्यांनी रद्द केल्यात, पण एक तुम्ही व्यावसायिक म्हणून किंवा टूर्समधला मोठा अनुभव तुमच्याकडे आहे तो म्हणून तुर्कीला दुसरा पर्याय कोणता असू शकतो? पर्यटकांना कोणता पर्याय तुम्ही देऊ शकता? नाही, पर्यटकांसाठी खूप पर्याय अवेलेबल आहेत। आज तुर्की आणि अझरबैजान सोडलं तर आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत आणि लोक त्याप्रमाणे ऑप्शन्स घेऊन जात आहेत। काही लोकांची परिस्थिती अशी आहे की त्यांचं ऑलरेडी फ्लाईट्सचं रिफंड त्यांना मिळू शकत नाही आहे किंवा तिथे ऑलरेडी त्यांनी पैसे पाठवलेले आहेत आणि ते त्यांना मिळू शकत नाहीत। असेच काही लोकांना तिथे इच्छा नसताना कदाचित जावं लागतंय, पण शेवटी हे प्रत्येकाने ठरवायचं की आपण काय करायचंय। पण आम्ही ह्या दृष्टीनेच प्रयत्न केलेला आहे की ज्या ऑनगोईंग आहेत त्या सोडल्यानंतर तर बाकीचे जे आमच्या सगळे हे आहेत त्या थांबवलेले आहेत। पण टर्कीचं जर ऑप्शन बघायचं म्हटलं तर युरोप आहे जे लोकांना आवडतं। साऊथ ईस्ट एशियामध्ये बऱ्याचशा कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये व्हिएतनाम, कंबोडियासारख्या किंवा सिंगापूर, थायलंड, मलेशिया ह्यासारख्या कंट्री, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आहे। तर लोकांना ऑप्शन्स खूप आहेत आणि लोक त्याप्रमाणे ऑप्शन्स घेत आहेत आणि दे आर अवॉइडिंग टर्की आणि अझरबैजान। एक शेवटचा वेगळा प्रश्न तो म्हणजे ज्यावेळी पहलगामवरती अटॅक झाला त्यानंतर अनेकांनी काश्मीरच्या देखील फ्लाईट्स रद्द केल्या होत्या, काश्मीरची ट्रिप रद्द केली होती। आता सध्या काश्मीरची परिस्थिती पर्यटन म्हणून कशा पद्धतीने लोकांच्या बुकिंग काश्मीरसाठी येत आहेत का? काश्मीर असेल, पहलगाम असेल किंवा श्रीनगर या साईडच्या बुकिंग आता सध्या टूर्सला येते? नाही, बुकिंग आणि इन्क्वायरी ही विचारणा आहेच। हळूहळू काश्मीर हे पूर्वपदावर येईल असा विश्वास आम्हाला आहे, कारण आता ऑलरेडी फ्लाईट्स सगळ्या कंपन्यांनी त्यांची फ्लाईट्स ही रिझ्यूम केलेली आहेत श्रीनगर एअरपोर्ट किंवा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती। आणि मला वाटतं आपण काश्मीरला सतत जात राहणं किंवा जाणं, जो झालेला इन्सिडेन्स हा अतिशय वाईट आहे, हा असा कधीच झालेला नव्हता, परंतु आपण नाही गेलो तर कदाचित त्यांचा हेतू साध्य होईल असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे काश्मीर हे आपलं आहे आणि आपण काश्मीर व्हिजिट करायलाच पाहिजे। जे त्यांचे मनसुबे आहेत ते आपण उधळून लावले पाहिजेत आणि त्याच्यासाठी येणाऱ्या आता काही महिन्यातच अमरनाथची यात्रा ही सुरू होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की काश्मीर पूर्वपदावर येईल आणि काश्मीरवरती त्याच संख्येने पर्यटक हे जातील। पुन्हा एकदा पहिल्यासारखं काश्मीर भरलेलं दिसतंय पर्यटकांनी। किती दिवस साधारण काश्मीरला पूर्ण हे पहिले जे जुने दिवस होते येण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? मी खूप आशावादी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि ज्यांचं काश्मीर राहिलेले आहे ते सगळे लोक पुन्हा काश्मीरकडे वळतील। पर्यटकांना आव्हान काय करायला की इकडे तुर्कीला बायकॉट
दुसरी काश्मीरचं पर्यटन वाढण्यासाठी तुम्ही पर्यटकांना आव्हान काय करा? नाही, जे देश किंवा ज्या शक्ती आपल्या देशाविरोधात आहेत त्यांचा सपोर्ट तर करूच नये, पण जे आपलं काश्मीर आहे त्याला नक्की सपोर्ट करावा असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद सर, आमच्याशी सविस्तरपणे बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की तुर्कीतल्या अनेक फ्लाईट्स असतील किंवा पर्यटकांनी त्याला माघार घेतल्याचं पाहायला मिळते. अनेकांनी देखील आपले तिकीट रद्द केलेले आहेत. त्याचसोबतच काश्मीरमध्ये पर्यटकांनी गेलं पाहिजे असं आव्हान जे आहे ते केसी टूर करून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन नागनाथसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई.